Hello student. Now this is my lecture number 35, date 14th October 2020, and in this lecture we have to solve the different numericals based upon the kinetic theory of gases and radiation. तर कालच्या लेक्चरला आपण एक न्यूमेरिकल बघितलेला आहे विन डिस्प्लेसमेंट लॉवरती. त्याच्या अगोदरच्या तासाला पण आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन याच्यावरचे पण काही न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत. तर आज आपण न्यूमेरिकल घेऊयात. तर या आठवड्यातला आजचं हे माझं शेवटचं लेक्चर आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये माझे 11वी सायन्सचे लेक्चर्स आहेत आणि त्याच्यानंतर परत 12वी सायन्सचे माझे लेक्चर्स आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार. तर नंतरचा जो याच्यानंतरचा आठवडा येऊन त्याच्यानंतरचा जो आठवडा येणार आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, तर या 3 दिवसांमध्ये पहिला जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन हे दोन्ही चॅप्टर आपले विथ न्यूमेरिकल पूर्ण झालेले आहेत. तर या 2 चॅप्टरवरती एक 25 मार्काची MCQ प्लस थिअरी टाईप एक्झाम मी घेणार आहे. त्याची नोटीस तुम्हाला 1 डे बिफोर देईन. तर आपण त्या परीक्षेच्या दृष्टीनं तयारी करावी जेणेकरून हे दोन्ही चॅप्टर तुमचे काय होतील, पूर्ण होतील. ओके. नाउ देन एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2. तर माझ्यासोबत लिहून घ्या, फक्त न्यूमेरिकल लिहून घ्या. द सरफेस टेम्परेचर, the surface temperature of hot body is 1215 degrees centigrade, full stop. Now find the wavelength at which it radiates maximum energy, full stop, maximum energy, comma, Wien constant is equal to 0.2900 सेंटीमीटर डिग्री केल्विन. तर डिग्री केल्विन म्हणजे गरज नाही, सेंटीमीटर केल्विन. ओके. तर मी काल पण परत म्हणालो तुम्हाला की कोणतंही न्यूमेरिकल आपल्याला सोडवायचं असेल तर थेरी समजणं खूप गरजेचं आहे. आणि एकदा थेरी समजली की त्याच्या धर्तीवरचं कुठलंही न्यूमेरिकल आपल्याला इझिली सोडवता येईल. तर परत तोच पार्ट मी रिपीट करण्यापेक्षा आता काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. दिलेलं न्यूमेरिकल काळजीपूर्वक 2-3 वेळेस आपण वाचायचंच, कारण फिजिक्स आणि न्यूमेरिकल ह्याचं एक अतूट नातं आहे. कारण फिजिक्समध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला न्यूमेरिकल आल्याशिवाय पर्याय नाही. आणि एखादी गोष्ट पर्याय नाही म्हणलं की आपण ती आत्मसात करणं आपल्या फायद्याचं असतं. आणि एखादी गोष्ट आपल्याला आत्मसात करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हार्ड मेहनत किंवा हार्ड वर्क करण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. तर हे सगळे परीक्षेतले न्यूमेरिकल्स आहेत आणि परीक्षेत कुठं फार काही अवघड न्यूमेरिकल असत नाहीत. तर खूप शॉर्ट न्यूमेरिकल असतात. फक्त तुम्हाला ते विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद काय विचारलंय, काय काढलं पाहिजे आणि त्यासाठी कुठलं
सूत्र किंवा फॉर्म्युला आपल्याला वापरता आला पाहिजे. ह्या 2-3 बेसिक गोष्टी आपल्याला समजल्या की यू मे सॉल्व एनी न्यूमेरिकल. आता बघा, हे दिलेलं न्यूमेरिकल आपण काळजीपूर्वक वाचलेलं आहे, असं गृहीत धरा. सोल्युशन. तर आता मात्र माझ्यासोबत लिहू नका. तर हे न्यूमेरिकल तुम्ही लिहिलेलं आहे, आता समजून घ्या. नाउ द सरफेस टेम्परेचर ऑफ हॉट बॉडी इज 1250 डिग्री सेंटीग्रेड. Now then T is equal to 1250 degree centigrade plus 273 is equal to, ह्या दोघांची जर बेरीज केली काय, तर हे अशी कधी बेरीज करायची नाही. 3 आणि 0 3, 7 आणि 5 12, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1523 असं काहीतरी, किंवा 1423 किंवा 1323 आपलं हे चुकू शकतंय. तर त्यासाठी एकदम ऑर्डिनरी मेथड तुम्ही वापरलं तरी काही हरकत नाही. तर आपण बाजूला तुम्ही करू शकता, कारण इथं जर तुम्ही चुकलात तर पुढे येणारा पाठ सगळा चुकत जाईल. आणि मी तुम्हाला मागच्या तासाला एकदा म्हणालो की हुशार मुलं सोप्या चुका करतात. मग हे एखादा आकडा मागे पुढे झाला घाईमध्ये, कारण आत्ताचा तुमचा मूड कसा आहे, फ्रेश आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन सेंटरमध्ये किंवा त्या हॉलमध्ये असता, तर त्यावेळेस एक प्रकारचं दडपण आपल्याला आलेलं असतं, आणि त्या दडपणामध्ये आपल्याकडनं नकळत सोप्या चुका होऊ शकतात. कारण असे अनेक पेपर आम्ही तपासले, त्याच्यामध्ये विद्यार्थी पॉईंट देताना मिस्टेक करतात, दहाची पॉवर लिहिताना मिस्टेक करतात, बेरीज वजा साध्या गोष्टी चुकतात. तर त्यामुळं मी अनेकदा आपल्याला हे म्हणलेलं आहे, गुणवत्ता म्हणजे दुसरं तिसरं काय नसून लहान सहान गोष्टी कुशलतेनं करणं. मग इथे या तुम्ही रफ करा, काय हरकत नाही. 1250 आणि हे 273 बरोबर लिहा. आता तुम्ही चुकायचं म्हणलं तरी चुकणार नाही. हे पहा, 3 7 आणि 5 12 5 1 बघा, 3 7 आणि 5 12, 2 2 4 आणि 1 5 1523. हे किती आलं, हे 1523 डिग्री केल्विन. इथं चुकून 1423 लिहिलं तुम्ही, विषयच मिटला. लक्षात आलं का नाही? त्यामुळं काही हरकत नाही. आणि असं लिहून तुम्ही बाजूला जर बेरीज करून घेतलेलं असेल तर तपासणाऱ्यावरती सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडतं, किंवा विद्यार्थ्यानं लहान सहान गोष्टीची खूप काळजी घेतलेली आहे आणि सदरचा विद्यार्थी आपल्या भविष्याविषयी खूप तो जागरूक आहे, असं तपासणाऱ्याचं सुद्धा मत बनतं. हां, आता एखाद्याला वाटलं व्हाय नाही मला जमतंयच, तर ठीक आहे, तुम्ही यू मे यूज आवर ओन मेथड ऑल्सो. नाव पुढे या. फाइंड द वेवलेंथ ॲट विच इट रेडिएट्स मॅक्झिमम एनर्जी. फाइंड द वेवलेंथ. नाव लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि त्यावेळेस तुम्हाला काय दिला आहे, विन्स कॉन्स्टंट दिला आहे. विन कॉन्स्टंट कुठल्या अक्षरात दाखवा तुम्ही, बीनं 0.2900 सेंटीमीटर केल्विन. तर विन कॉन्स्टंटचं युनिट काय, मीटर केल्विन. या सेंटीमीटर जर तुम्हाला मीटर करायचं असेल तर आपल्याला माहीत आहे कुठल्याही क्वांटिटीचं कन्व्हर्शन, इफ यू कन्वर्ट सेंटीमीटर इंटू मीटर मल्टिप्लाइड बाय 10 to the power -2, therefore it is 0.2900 into 10 to the power -2 मीटर केल्विन. ओके, म्हणजे टी माहीत आहे, बी माहीत आहे, लॅम्बडा मॅक्स काढायचा आहे. तर तुम्हाला परत हा न्यूमेरिकल कशावर अवलंबून आहे, विन डिस्प्लेसमेंट लॉवरती. पण तुम्ही म्हणा वी नो दॅट. आता एवढं माहीत आहे म्हणल्यानंतर एवढा एक शब्द टाकायला काय हरकत आहे, वी नो दॅट. पण वी नो दॅट म्हणून काहीतरी लिहा, नाही तर कोरं ठेवू नका. तर वी नो दॅट लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी बाय कॅपिटल टी. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी बाय कॅपिटल टी. हिअर इज इक्वल टू, बरोबरच्या चिन्ह बरोबरचं, तर बी किती आहे बघा तुमचा 0.2900 गुणिले 10 पॉवर उणे 2, आणि टी किती आहे 1523 डिग्री केल्विन. आता याच्या पुढचा पाठ तर तुम्हाला आल्याशिवाय पर्यायच नाही, हे कोणीही तुम्हाला सांगणार नाही. आणि मी किती 100 जरी उदाहरणं सोडून दिली तुम्हाला लॉग अँटी लॉगचे, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. तुम्हाला स्वतःलाच ते काय करावं लागेल, सोडवावं लागेल. लक्षात आलं का नाही? तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तर हे उत्तर तुम्ही फक्त काढा, तुम्ही सोडवा. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू, ह्याचं उत्तर आहे बघा 19,040. किती आहे 19,040 इंटू 10 पॉवर -10 मीटर. बरोबर आहे का बघा, 1940 10 to the power -10 मीटर. आता -10 जर असेल
उद्या उगीच एखादं न्यूमेरिकल विचारताना पुढे सांगितलं तुम्हाला एक्सप्रेस युअर आन्सर इन एमँगस्ट्रॉंग युनिट, एक्सप्रेस युअर आन्सर इन एमँगस्ट्रॉंग युनिट, तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे 19040 एमँगस्ट्रॉंग. रिमेंबर दॅट 10 to the power -10 इज एमँगस्ट्रॉंग. काही अवघड आहे का? आता हे सोडवताना तुम्ही हे मायनस, आता अजून सिंपल -2 तसेच ठेवा, लॉग ऑफ दिस मायनस लॉग ऑफ दिस, ह्याची लॉगची कॅरेक्टरिस्टिक काय होईल 12, ह्याची काय होईल 3 पॉईंट, त्याची वजाबाकी वगैरे अँटीलॉग बघून बरोबर तुम्ही सोडवा. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या, ठीक आहे, आणि तुम्ही परत सोडवायला लागा. तर मला वाटतंय विन डिस्प्लेसमेंट लॉवरती कसलंही न्यूमेरिकल आलं तर तुम्हाला सोडवता येईल, कारण विन डिस्प्लेसमेंट लॉमध्ये क्वांटिटीज किती आहेत? 3 आहेत, मॅक्झिमम वेव्हलेंथ, ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि विन डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. तर 3 पैकी कोणत्याही 2 क्वांटिटी तुम्हाला माहीत असतील तर तिसरी क्वांटिटी तुम्हाला काय करता येते? इझिली काढता येते. तर असं एक एक पार्ट आपण क्लिअर करायचा की इतकं कॉन्फिडन्स विन डिस्प्लेसमेंट लॉवरती लॉ येऊ दे मी लिहिणार, न्यूमेरिकल येऊ दे मी सोडवणार. लक्षात आलं का? तर या पद्धतीनं. तर याचे एक स्क्रीनशॉट घ्या. तर दुसरं न्यूमेरिकल आपण घेऊयात. समजलं सगळ्यांना? ओके. न्यूमेरिकल एक होऊ द्या, काही अडचण नाही, पण ते परफेक्ट समजलं पाहिजे. नाही तर 10 न्यूमेरिकल झालेत आणि सगळे सरांनी सोडून दिलेत, मला काहीच कळालं नाही, असं होऊ नये. न्यूमेरिकलची संख्या किती आहे महत्त्वाचं नाही, ते समजणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्यावरती तुम्हाला 3 न्यूमेरिकल तयार करता येतील. आता इथं तुम्हाला लॅम्बडा मॅक्स माहीत आहे, तुम्ही बी काढा, तेवढा येतो का नाही बघा. बी माहीत आहे, लॅम्बडा मॅक्स माहीत आहे, टी काढा तुम्ही. तर प्रॅक्टिस करायला काय अडचण आहे? आलं लक्षात? तर प्रॅक्टिसमुळे तुमचा लॉग अँटीलॉग, तुमचं कॅल्क्युलेशनची मेथड काय होईल? परिपूर्ण होईल. ठीक आहे. नाव देन एक्झाम्पल नंबर 3. Now example number 3. A body of surface area, a body of surface area 10 centimeter square and temperature 727 degree centigrade emits 300 joule of energy per minute. माझ्यासोबत लिहा, न्यूमेरिकल माझ्यासोबत लिहा. Find its emissivity. Find its emissivity. Now into bracket sigma is equal to 5.67 into 10 to the power -8 joule meter square second k raised to 4. ओके. तर परत दिलेलं न्यूमेरिकल आपण वाचायचंच, त्याला पर्यायच नाही. आणि यू मे कन्क्लूड विच क्वांटिटी इज टू बी गिवन, विच क्वांटिटी इज टू बी कॅल्क्युलेटेड अँड फॉर दॅट विच फॉर्म्युला इज टू बी यूज. आणि कुठल्याही न्यूमेरिकलमध्ये शक्यतो आपण म्हणजे मागची क्वांटिटी पुढे पुढची क्वांटिटी माग घ्यायची नाही, जेणेकरून एखादी क्वांटिटी विसरून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे जसं न्यूमेरिकल दिलंय तसं मांडत चला. नाव सोल्युशन. आता तुम्ही वाचलंय दोनदा, असं गृहीत धरूयात आपण. नाव ए बॉडी ऑफ सरफेस एरिया, ए बॉडी ऑफ, नाव ए इज इक्वल टू, आता तुम्ही पूर्ण न्यूमेरिकल वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलंय की बऱ्याचशा सगळ्या क्वांटिटी जवळपास कशामध्ये, काही क्वांटिटी SI मध्ये आहेत, काही CGS मध्ये आहेत. तर सगळ्या क्वांटिटी आपण एका सिस्टीममध्ये आणायच्या आणि पुन्हा नंतर करतो म्हणायचंच नाही, लगेच लिहिताना ते एका सिस्टीममध्ये करायचे आपण. कारण दोनदा तुम्ही न्यूमेरिकल वाचलंय, हे डिग्री सेंटीग्रेड आहे, इथं जूल आहे, इथं सेंटीमीटर आहे, मेळ कशाचाच कशाला लागत नाही. ज्यावेळेस अशा क्वांटिटी वेगवेगळ्या सिस्टीममध्ये कन्वर्ट केलेल्या असतात किंवा दिलेल्या असतात, त्यावेळेस बेटर वे टू यू मे कन्वर्ट ऑल क्वांटिटीज इन सेम सिस्टम ऑफ युनिट अँड SI सिस्टीम. नाव एरिया किती आहे बघा, ए इज इक्वल टू 10 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि 10 सेंटीमीटरचं कन्वर्शन जर तुम्हाला करायचं असेल तर 10 to the power -2
ह्या सेंटीमीटरचं कन्व्हर्शन 10⁻², आणि याचा स्क्वेअर असल्यामुळं -2 त्याचा स्क्वेअर, आणि हे कन्व्हर्शन होईल मीटर स्क्वेअर. आणि हे जर तुम्ही सोडवलं तर 10 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. -2 × -2 सॉरी -2 × +2 -4. घातांकाचा नियम तुम्हाला माहिती आहे, a⁻m⁴ असेल तर a⁻mn. तर त्या सूत्राचा उपयोग करून आपण लिहिले -2 × 2 -4. लक्षात आलं का? तर हे कन्व्हर्शन आपल्याला जमणं खूप गरजेचं आहे बघा. अँड टेम्परेचर, नाव टेम्परेचर T इज इक्वल टू 2727 + 273 बरोबर दिलेलं असतं बा. 200, 727 आणि 273. हां, आता ह्याची बेरीज करताना त्या पद्धतीनं करावीच असं अपेक्षित नाही. आपल्याला माहिती आहे 27 आणि 73 100, 700 200 900, आणि हे 100 काय होतील 1000 होतील. म्हणजे हे 1000 डिग्री केल्विन. जिथं सिंपल आहे तिथं तुम्ही जाऊ शकता. बघा आहे 200 आणि 700 900, 27 आणि 73 100, म्हणजे 1000 आलं. बरोबर आहे का? बघा 7 आणि 2 9, आणि हे 100. पुढे या इमिट्स 300 जूल, म्हणजे किती एनर्जी आहे? Q इज इक्वल टू 300 जूल. किती वेळ आहे? पर मिनिट. टाईम किती आहे? T इज इक्वल टू 1 मिनिट. पण आपल्याला माहित आहे टाईम मोजण्याचं कोणती सिस्टीम असू द्या, CGS असू दे, SI असू दे, MKS असू दे, FPS असू दे, वी मस्ट रिमेंबर दॅट द टाईम मेजर्ड इन एनी सिस्टीम सेकंद. त्यामुळे मिनिट हे युनिट असतच नाही. मग मिनिटचं कन्व्हर्शन कशामध्ये करा? सेकंदमध्ये करा. म्हणजेच काय होईल? 60 सेकंद. आणि काय काढायचं तुम्हाला? फाइंड इट्स इमिसिव्हिटी. E इज इक्वल टू (?). आणि दिलंय काय तुम्हाला? स्टीफन्स कॉन्स्टंट 5.67 × 10⁻⁸ जूल मीटर स्क्वेअर सेकंद K⁴. आता बघा सिग्मा दिलाय, Q आहे, T आहे, E आहे. तर हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हे न्यूमेरिकल स्टीफन्स बोल्ट्झमन लॉवरती डिपेंड करतं किंवा अवलंबून आहे. मग स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ काय? आणि इथं स्मॉल ई दिलेला आहे. मी तुम्हाला काल शिकवताना सांगितलं स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ इज मेनली यूज टू स्टेट द ब्लॅक बॉडी रेडिएशन किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी रेडिएशन. पण समटाइम्स द स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ऑल्सो युजफुल फॉर ऑर्डिनरी बॉडी. पण ऑर्डिनरी बॉडीसाठी वापरत असताना काय वापरायचं? स्मॉल ई वापरायचं. काय वापरायचं? स्मॉल. म्हणजे स्मॉल ई आलं की ह्याच्यावरनं कळतं तुम्हाला हा कशासाठी वापरलेला आहे? ऑर्डिनरी बॉडीसाठी. ऑर्डिनरी बॉडीसाठी. मग आता एनर्जी रेडिएटेड कशी आहे बघा. देअरफॉर द एनर्जी रेडिएटेड किंवा इमिटेड Q इज इक्वल टू σ(E(AT)T⁴. आता हे समजलं पाहिजे बा. आपण काय म्हणतो? स्टीफन्स लॉ, द अमाऊंट ऑफ क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया. म्हणजे हा ए आणि हा टी इथं कुठं असं भागिले असतो, इथं हा भागिले असतो असा, म्हणून इथं ती घ्यायची गरज नाही. लक्षात आलं का? हा लॉ असा आहे बघा. बरोबर आहे का? असाच लॉ. म्हणजे Q/AT म्हणजेच इमिसिव्ह पॉवर. Q/AT म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवरची व्याख्याच काय? R इज इक्वल टू Q/AT. The emissive power is defined as the amount of quantity of radiant energy emitted per unit time per unit surface area at a given temperature. पण आता इथं आपण काय घेतलंय? द एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया म्हटलंय का? पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया म्हणलं तर ते E आणि T काय होईल? भागिले होईल. आणि द एनर्जी रेडिएटेड म्हणलं तर E आणि T कुठे होईल? गुणिले होईल. म्हणजे भागिले उलट गुणिले. मला वाटतं मग म्हणून तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला चॅप्टर समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं चॅप्टरवरती फोकस करा. उगीच ओबडधोबड चॅप्टर वाचला निघेल न्यूमेरिकल सोडवायला लागलाय तर एका दुसरं न्यूमेरिकल तुम्हाला सुटेलही. पण जर परीक्षेतला एखादं टिपिकल न्यूमेरिकल तुम्हाला सोडवायचं असेल काय, तर तुम्हाला तुमचा अभ्यास हा परिपूर्णच असणं गरजेचं आहे. अभ्यास म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तर मला वाटतं हे तुम्हाला समजेल. म्हणजे हा ए आणि टी इथं जाईल. आता हा ए एरिया आणि टी टाइम. आपल्याला इथं काढायचंय काय? स्मॉल ई. समजा हे जर ब्लॅक बॉडीसाठी वापरायचं असेल तर हा लॉ असा होईल. Q इज इक्वल टू σ(A)T⁴ फॉर ब्लॅक बॉडी. तर इथं कुठेही ब्लॅक बॉडीचा उल्लेख नाहीये. म्हणजे हे कशासाठी? आणि स्मॉल ई दिलेला आहे म्हणून काय असणार आहे? ऑर्डिनरी बॉडी. पण कधी कधी तुम्ही चुकावं म्हणून स्मॉल ईची किंमत दिली जाते आणि आपल्याला वाटतं हे ऑर्डिनरी आहे.
तर त्यामुळे यू मे रीड युअर न्यूमेरिकल व्हेरी केअरफुली. तर हे स्मॉल ई, ह्या दोघात फरक ठेवा, सिग्मा आणि ई. हे इमिसिव्हिटी आणि हे स्टीफन्स कॉन्स्टंट. पण आपल्याला कोडायचं आहे ई, म्हणून ई साठी फॉर्म्युला लिहूयात, ई इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय सिग्मा ए टी रेस टू 4. आता बरोबरच्या चिन्हाचे बरोबरचं चिन्ह ज्यावेळेस भागाकार मोठा असतो त्यावेळेस अगोदर भागाकाराची म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन काढून घ्या. सायन्समध्ये जितकं तुम्हाला सिस्टमॅटिक करता येईल तेवढं करा. नाहीतर इथं क्यू इकडं आहे, बरोबरचं चिन्ह इकडं आहे, पुन्हा ई इकडं आहे, पुन्हा तिचं बरोबरचं चिन्ह इकडं आहे. थोडं जरा सिस्टमॅटिक पण येईल. अगदी काय स्केल टाकून एका रेषेत अगदी आखीव रेखीव आलं पाहिजे असं काही नाही, ते सुद्धा येऊ शकतं आपली प्रॅक्टिस त्या पद्धतीनं असेल तर. आणि त्या पद्धतीने लिहिलं तर त्याचं दिसणंच इतकं सुंदर असतं की तपासणारा म्हणजे चूक करू शकत नाही किंवा आपलं चुकू शकत नाही. तर इतकं सुंदर आपण रिप्रेझेंटेशन करा. आता जस्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. तर क्यूची व्हॅल्यू किती आहे, 300. सिग्मा किती आहे, 5.67 इंटू 10⁻⁸. एरिया किती आहे, 10 इंटू 10⁻⁴. टी किती आहे, 60. आणि टेम्परेचर किती आहे बघा, 1000. म्हणजे 1000 म्हणजे 10⁻³ आणि ह्याची पॉवर 4. लक्षात आलं का, कसं लिहिलं कळालं. किंवा तसंच लिहा तुम्ही, 1000ची पॉवर 4 लिहा, काय फरक पडत नाही. अजून सोपं होईल, 10⁻³ त्याचा पॉवर 4 मगाशी सोडवलं म्हणजे 10ची पॉवर काय होईल, 12 होईल. 3 चोक 12 होईल आणि ते 12 आणि हे उणे 8 आणि उणे 4 उणे 12 आणि अधिक 12 कॅन्सल. म्हणजे परीक्षेतले न्यूमेरिकल असे इतके सोपे दिले जातात. पण हे सोपं आहे कधी जर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला तर. लक्षात आलं. पुढचा पार्ट मेकॅनिकल पार्ट मी काल पण तुम्हाला म्हणालो, एखाद्या पेशंटचं निदान करणं डॉक्टरसाठी अवघड असतं. पण एकदा डॉक्टरनं निदान केलं की पुढची प्रक्रिया, त्याला सलाईन लावणं, त्याला प्लास्टर करणं, काय अजून ते काय असेल ते फॉर्मॅलिटी, हे कुणाचे टेक्निशियनचं काम आहे. हे पुढं टेक्निकल पार्ट आहे. पण क्लिअर करेक्ट तुमचं डायग्नोसिस इथं आहे. लक्षात आलं का. तर या पद्धतीनं. तर पुढे जर तुम्ही सोडवला तर मी फक्त उत्तर देतो काय, तर हे उत्तर तुम्ही स्वतःहून सोडवा आणि चेक करा. ह्याचा आन्सर आहे बघा, E इज इक्वल टू 0.088. आता ह्याचं युनिट काय येईल, कोण सांगू शकेल. युनिट काय येईल, युनिट येणार नाही, कारण इमिसिव्हिटी इज अ रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ black body, whether the emissive power of any body, ordinary or black body, measured in same system of unit, and if it is the ratio of similar quantity, the unit get cancelled. Therefore, the coefficient of emission is a pure number. It has no unit and dimension. तर उत्तर काय आलं, 0.088. लक्षात आलं का. तर आता ह्याच्यानंतर हे उत्तर कसं येईल तर तुम्हाला सोडवावं लागेल. हे 5.7 तसं 8 उणे 8 आणि उणे 4 उणे 12 आणि ही 10ची पॉवर म्हणजे ही टर्म आणि ह्या दोन टर्म काय होतील, कॅन्सल होतील. लक्षात आलं का. पुन्हा ही 10 आणि 6 पुन्हा ही 600 होईल. हे 5.7 10ची पॉवर उणे 4 वरती गेले तर प्लस होतील, ते तसेच ठेवा. लॉग ऑफ दिस म्हणजे मी काल पण तुम्हाला म्हणालो, मी सांगितलेलीच पद्धत सोपी असेल असं अजिबात नाहीये. याच्यापेक्षाही सोप्या मेथडनं तुम्ही सोडवू शकता, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीनं. पण शेवटी मेथडनं सोडवणं खूप गरजेचं आहे. तर असं न्यूमेरिकल आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारलं जाऊ शकतं. तर मला वाटतं समजलं सगळ्यांना. तर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि परत तुम्ही सोडवा. नाहीतर 2-3 महिन्यानंतर वही बघितली पालकांनी किंवा कुणी सरांनी तर परत आहे तसंच आहे. म्हणजे या बरेचसे विद्यार्थी याच्यानंतर हे उत्तर लिहितात. तर असं सायन्सला बोर्ड एक्झामला चालत नाही. तर याच्यानंतर हे उत्तर, ह्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. आणि ह्याचे पुरावे देताना सुद्धा अजून खूप सिस्टमॅटिक पद्धत आहे काय. पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल वर्गात येऊयात त्यावेळी मी तुम्हाला ह्याच्यातल्या खूप म्हणजे टेक्निकल बाबी सांगेन की हाऊ टू सॉल्व द न्यूमेरिकल्स, हाऊ टू राईट काय. एका सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्याला ते खूप करता येतं. तर या पद्धतीनं ठीक आहे. तर ह्याच्या पुढचं न्यूमेरिकल आपण घेऊयात. दिस इज द न्यूमेरिकल नंबर 3. ओके, समजलं बुवा सगळ्यांना. तर हे मात्र सोडवा, हे तुम्हाला सोडवल्याशिवाय पर्याय नाही पहा. आणि ह्याच्यातली काही डिफिकल्टी तुम्हाला असेल लॉगची तर मला तुम्ही कॉलवरती विचारू शकताय किंवा ग्रुपवरती तुम्ही मेसेज टाकू शकताय किंवा कमेंट करू शकताय. लक्षात आलं का. कारण 12वीचं हे वर्ष आहे, आपण आपल्या फ्युचरशी कुठल्याही पद्धतीनं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. नाउ एक्झाम्पल नंबर 4.
Now 16 calories of radiant 16 calories of radiant heat incident on a body if the body absorb माझ्यासोबत लिहा if the body absorb 750 calories of heat find the coefficient of emission. Find the coefficient of emission of the body ठीक आहे. तर आपण न्यूमेरिकल वाचलेला आहे, तर तोच पार्ट मी रिपीट करत नाही, टाइम किलिंग मी बोलणार नाही, पण आपल्याला कुठल्याही पद्धतीनं न्यूमेरिकल समजणं खूप गरजेचं आहे. ओके. नाव सोल्युशन बघा, आता समजून घ्या, मी सोल्युशन देताना माझ्यासोबत कधीच लिहायचं नाही हा, लक्षात घ्या, कारण हे न्यूमेरिकल असंच उद्या परीक्षेत येणार नाही. लक्षात आलं का? तुम्हाला मेथड समजून घ्या. एखादा लॉ पाठ करणं वेगळं, पण न्यूमेरिकल समजून घ्या, कारण न्यूमेरिकलमध्ये व्हेरिएशन असतं. कारण नीट, CET किंवा JEE फिजिक्सचे स्पेशली पेपर हे क्वेश्चन्स त्याचे कन्स्ट्रक्ट करून टाकलेले असतात. रेडीमेड क्वेश्चन सहसा असत नाहीत, आणि ज्यावेळेस रेडीमेड नसतं, काय कन्स्ट्रक्ट केलेलं असतं, आणि कन्स्ट्रक्ट केलेला क्वेश्चन आपल्याला तेव्हा सोडवता येतो ज्यावेळेस त्याचा कन्सेप्ट आपल्याला समजला. म्हणून तुम्हाला अनेकदा मी सांगतोय, फिजिक्सचे कन्सेप्ट तुमचे जसे जसे क्लिअर होत जातील तसा फिजिक्स विषय तुम्हाला इतका सोपा वाटायला लागेल, इतका तो तुम्हाला आवडण्यास मदत होईल की त्या विषयावरती तुम्ही मनापासून प्रेम कराल. ओके. तर या पद्धतीनं तर बघा, 16 कॅलरीज म्हणजे Q = 16 कॅलरीज रेडियंट हीट आता हे थिअरी जरा तुम्हाला कळली पाहिजे. बघा, तर मागे मी तुम्हाला शिकवलं होतं, आठवतंय का? You may consider the any body if the Q amount of radiant energy incident upon this body. थोडा जास्त गॅप पडलाय म्हणून मी सांगतोय. Consider any type of body and suppose that the Q amount of radiant energy incident on the surface of body, then this amount of radiant energy incident on the surface of any body, that energy can be utilized in three ways. Part of the energy absorbed by the body, part of the energy absorbed by the body, part of the energy reflected by the body, part of the energy reflected by the body, and remaining part of the energy is transmitted by the body. Therefore Q = QA plus QR plus QT. लक्षात आलं का? आणि ह्याला जर Q न तुम्ही सगळीकडे डिवाइड केलं तर हे होईल QA/Q plus QR/Q plus QT/Q = 1. पण QA/Q is A R plus T = 1 आहे. आपण प्रूव्ह पण केलेलं आहे. वेर A is coefficient of absorption, R is coefficient of reflection, T is coefficient of transmission, and coefficient of absorption is defined as it is the amount of quantity of radiant energy absorbed by the body to the total quantity of radiant energy incident upon it. लक्षात आलं का? मग Q तेवढा आलाय. पुढे या, इफ द बॉडी ॲब्सॉर्ब 750 कॅलरी, म्हणजे किती बॉडी ॲब्सॉर्ब करते? QA = 750 कॅलरी. म्हणजे बघा किती त्याच्यावरती इन्सिडेंट होईल? 1600. त्यापैकी किती गेली? 750. किती गेली? समजा ही 750 इथं घेतली, लक्षात आलं का? इथे 250 झाली, ते किती झाले? 1000 झाले, आणि हे ट्रान्समिट किती होईल? 600 होईल. लक्षात आलं का? शेवटी बेरीज किती आली पाहिजे?
क्यू आली पाहिजे. हे क्यू बरोबर किती आहे 1600 आहे. हे 250, 750, 1000 आणि 600, 1600. लक्षात आलं. हे कमी किंवा जास्त असेल, एक तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काढायचंय काय बघा, फाइंड द कोइफिशिएंट ऑफ इमिशन. फाइंड द, बघा दिलंय ऍब्सॉर्प्शन, विचारलं इमिशन. आता त्यासाठी थेरी समजणं गरजेचं आहे. काय समजणं गरजेचं आहे, थेरी. देअरफॉर ए इज इक्वल टू क्यू ए डिवायडेड बाय क्यू. क्यू ए डिवायडेड बाय क्यू. बघा हे ए बरोबर काय क्यू ए डिवायडेड बाय क्यू. क्यू ए किती आहे 750 आणि क्यू किती आहे 1600. लक्षात आलं का. मग हे काय होईल बघा 750 भागिले 1600. हे साधा भागाकार आहे. ते मगाशी तुम्हाला म्हणलो बघा कसं सोडवायचं. त्यापैकी एक मेथड सांगतो तुम्हाला. इथे गाडीवर रेष घ्या इकडे पेपरला. इथं लॉग ऑफ 750 मायनस लॉग ऑफ 1600. हे बरोबरचं चिन्ह, हे बरोबरचं, हे 2 पॉईंट, 1 2 3 4, हे 3 पॉईंट. ह्याचा लॉग काय असेल तो लिहा, मॅन्टिसा 4. ह्याचा लॉग काय असेल तो लिहा. लक्षात आलं का. मग ह्याची वजाबाकी, ह्याची वजाबाकी काय, समजा बार 1 पॉईंट काहीतरी आली असे गृहीत धरा. लक्षात आलं का. ह्याचा अँटीलॉग बघा, ह्याचा अँटीलॉग आला, समजा ह्याचा अँटीलॉग काहीतरी बार 1 पॉईंट असा काहीतरी आला. ह्याचा अँटीलॉग बघायचा आहे. तर हा अँटीलॉग आला 0.4970 असा काहीतरी. लक्षात आलं का. तर मग ह्याचं उत्तर इथं लिहा तुम्ही, हे 0.4970. काय करेक्ट नाही, एक मेथड मला सांगितली. तर बघा सिस्टमॅटिकपणे असं सोडवा. एक आडवी रेषा मारा आणि इकडे सगळे लॉगचे काय करू शकता. लॉग सुद्धा लिहिताना लॉग लॉग एका खाली एक, एलओजी एलओजी, फिगर फिगर, इक्वल टू साईन, हे कॅरेक्टरिस्टिक्स एका खाली एक, पॉईंटच्या खाली पॉईंट, मॅन्टिसाच्या खाली मॅन्टिसा. बेरीज आपण चुकायची म्हणलं तर चुकणार नाही. आणि जर ते हॉरिझॉन्टल मेथडनं तुम्ही लिहिलं तर एखादा आकडा इकडं तिकडं झाला तर बेरीज काय सगळ्यालाच येते 12वीच्या विद्यार्थ्याला. पण तशी बेरीज करण्यामध्ये आपलं चुकू शकतं. तर त्यामुळं टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. एक लक्षात घ्या, आपण अभ्यास किती करतोय, किती हार्ड वर्क करतोय, याच्यासोबत आपल्याला त्याची स्मार्ट वर्क करण्याची म्हणजे जोड देणं सुद्धा गरजेचं आहे. लक्षात आलं का नाही. म्हणजे हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क, हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क इन दॅट नॉट सेन्स द कॉपी. लक्षात घ्या, स्मार्ट वर्क म्हणजे कॉपी नव्हे, म्हणजे मागे बघ पुढं बघ, त्याला विचार ह्याला विचार असं नाही. दिस इज नॉट द स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क म्हणजे तुम्हाला हे प्रॉपर सोडवता आलं पाहिजे. लक्षात आलं का नाही. मग हे जर तुम्ही सोडवलं तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तर नुसतं ह्याच्याकडे बघितलं की तुम्हाला कळतं उत्तर काय आलं पाहिजे, 0 पॉईंट आलं पाहिजे. काय आलं पाहिजे 0 पॉईंट. ह्या तिघाची बेरीज किती आहे 1 आहे. म्हणजे हे 1 पेक्षा लेस, हे 1 पेक्षा लेस, हे 1 पेक्षा लेस. लक्षात नाही. मग येणारं उत्तर सुद्धा आपल्याला तपासता येतं. तर हे उत्तर आहे बघा 0.4687. 0.4687. आपण इथं पण ते लिहूयात म्हणजे लक्षात येईल. 0.4687. हे तुम्ही चेक करा. माझे उत्तर त्या कंसातले आहेत, मी काही सोडवलेले नाहीत. त्यामुळं एखाद्या वेळेस एखादा पॉईंट मागे पुढे सुद्धा होऊ शकतो. कारण पुस्तकामध्ये सुद्धा काही मायनर मिस्टेक, प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात. आता आपण काढलं ये, पण आपल्याला विचारलं ई. बट अकॉर्डिंग टू क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन द कोइफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशिएंट ऑफ emission, but A is equal to E, therefore E is equal to 0.4687. लक्षात आलं का. आता याला पण युनिट नाहीये, कारण हे सुद्धा कसं आहे, इट इज अ रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी. ॲब्सॉर्प्शन सुद्धा कसं आहे, इट इज अ रेशो ऑफ क्यू बाय क्यू. म्हणजे क्यू ए असेल तरी क्यू बाय क्यू. आणि ई सुद्धा काय ई बाय ई बी. म्हणजे उत्तर काय आलं बघा, ई इज इक्वल टू 0.4687. मग आता इतकं सोपं न्यूमेरिकल तुम्हाला विचारलंय, पण तुम्हाला समजलं काय पाहिजे. दिलंय तुम्हाला टोटल एनर्जी किती इन्सिडेंट होते, किती ॲब्सॉर्ब होते, आणि तुम्हाला विचारलं इमिशन. तुम्ही म्हणाला आता असं दिलं इमिशनचा फॉर्म्युला काय, तर तुम्हाला अगोदर काय काढावं लागेल, ॲब्सॉर्प्शन काढावं लागेल. आणि पुन्हा थिअरी जर तुम्हाला माहीत असेल, कोइफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशिएंट ऑफ इमिशन, तरच तुम्हाला तो पुढचा पाठ काय करता येईल, सोडवता येईल. अन्यथा येणार नाही. तर मला वाटतं समजलं सगळ्यांना. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. थोडं जरा सिस्टमॅटिकपणे करा. काय थोडं सिस्टमॅटिकपणे करा. ठीक आहे, समजलं. तर याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. ओके. अजून ह्याच्यावरची मला थोडेसे न्यूमेरिकल आणि MCQ घ्यायचेत. तर सोमवारी ज्यावेळेस आपला पिरियड येईल त्यावेळेस ह्याच्यावरची अजून एका दुसरा न्यूमेरिकल आणि एका दुसरं MCQ घेऊयात, परीक्षा घेऊयात काय, आणि नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करूयात. ओके. थँक्यू. हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस डे.